महाराष्ट्राचे आणबाण आपल्या रणजित निंबाळकर सरांचा सुंदर आज भरपूर दिवसातून आपल्याला पाहायला भेटला. भावानो, आज सुंदरचं दर्शन झालं. खरंच असं वाटतंय की आज महादेवाचं दर्शन झालं. आपल्या सुंदरचं कौतुक करेल एवढंच कमी आहे. कारण भावानो, तुम्हा सर्वांना माहित आहे, सुंदर मैदानात आला की पब्लिक एवढं वेड होतं सुंदरला बघायसाठी मित्रांनो, की विषयच खोल असतो सुंदरचा. निंबाळकर सरांचं काळीज म्हटलं तर सुंदर 8500 हे त्यांचं काळीजच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राचं काळीज झालेलं आहे मित्र. कारण ह्या नंदीला बघण्यासाठी एवढे लोक वाट पाहतात. एखाद्या मंत्र्या संत्र्याची सुद्धा वाट पाहिली गेली नाही, एवढी नंदीची वाट पाहतात. कोर्टाचा निकाल काय येऊ किंवा नाही येऊ, पण सुंदर आता येणाऱ्या मैदानात आपल्या सर्वांना दिसणार आहे मित्रांनो. विषय फक्त एवढाच येणार की आपल्या सरांच्या नावावरती पळताना दिसणार नाही सुंदर. सुंदर दिसेल ते काकडे कुटुंबाच्या नावावरती पळताना किंवा अजून दुसऱ्या कोणाच्या नावावरती पळताना दिसू शकतो. हे जरा वाईटच झालं, पण सुंदर हा खरं आणि मनापासून आपण सर्वांनी मानला नंदी तर हा आपल्या सरांचाच आहे. व्यवहार तर पूर्ण झालाच नव्हता, म्हणजे सुंदर अजूनही सरांचाच आहे. कसा विषय झाला ते देवालाच ठाऊक. पण मित्रांनो, माझ्या भावानो, खरंच सांगा तुम्ही, सुंदर आणि सर हे एकच काळीज असल्यागत होते. कारण सरांनी विठ्ठल नानांच्या ताब्यात सुंदरला दिला तेव्हा सुद्धा तुम्ही बघितलं, सुंदर नानांच्या घरी असा राहत होता की जेणे की त्याचं स्वतःच घर आहे. आणि सुंदर साठी आपल्या सर्जासाठी नानांना गोटा सुद्धा सरांनी बांधून दिला होता. एवढं मोठं त्या माणसाचं हृदय होतं. पण ह्या नंदींना आता पोरकं झाल्यागत वाटतंय. कारण जे नशिबात असतं तेच घडतं. पण अशी वेळ एखाद्या दुश्मनावर सुद्धा येऊ नये. पण आपला सुंदर त्याचं कर्तव्य तो पार पाडणारच. कारण मुक्या जनावराला कळत नाही आपलं कोण आणि परक कोण. कोणाच्या पण दावणीला राहा माझ्या वागा. फक्त एवढंच कर, आपल्या सरांचं नाव कधीच खाली पडून देऊ नको. कारण तुझ्याकडं पूर्ण महाराष्ट्राची नजर लागून आहे. हा सुंदर म्हणजे सरांचं काळीज नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राचं काळीज आहे. आणि मी तर स्वतः मनापासून सुंदरवर एवढं प्रेम करतो, जीवापासून, की सांगून ते बोलून व्यक्तच करू शकत नाही. आणि महाराष्ट्रातले बारकी लहान पोरं सुद्धा या सुंदरला ओळखतं. का तर सरांना आणि सुंदरला कोण ओळखत नाही या महाराष्ट्रात, असं अजून तर मला ऐकायला सुद्धा भेटलं नाही. असो, सुंदर आता एकदम टणटणीत आहे आणि लवकरच आपला सर्वांचा लाडका सुंदर मैदानामध्ये येईल. मित्रांनो, सुंदर मैदानात आल्यानंतर एक विषय फक्त होणार आहे, कोणाच्या का नावानं पळणार. पण मित्रांनो, या नंदीवर आपला जीव पहिल्यागत होता आणि पहिल्यासारखाच राहणार. जसा की आता पण सर्जावर जसा जीव माझा सरांच्या पशी होता, नानांच्या पशी होता, तेवढाच अजून सुद्धा माझा सर्जावर सुद्धा जीव आहे मित्रांनो. कारण मी ह्या बैलगाडी क्षेत्रात म्हटलं तर सुंदर, सर्जा, आपला बकासूर आणि मथुर हे टॉपचे नंदी मित्रांनो. आणि गरीबातनं वर आलेली नंदी आहेत मित्रांनो. हे आज या नंदींचं नाव कितीही मोठं असो, पण मित्रांनो, कष्ट केल्याशिवाय फळ भेटत नाही. आणि ह्यांनी ते कष्ट केलेलं आहे, त्यामुळेच आज ह्यांचं नाव एवढ्या महाराष्ट्राच्या तोंडा काना कोपऱ्यात नेऊन येते. व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा मित्रांनो.